नमस्कार, आपण पाहत आहात डहाणू मित्र न्यूज नेटवर्कच्या सायंकाळच्या बातमीपत्रातल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडी. मी रिया रुपेश पवार महाळिंगेकर आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. रोटरी क्लब ऑफ डहाणूतर्फे लायन्स क्लब येथे रंगला रास गरबा इव्हेंट. रोटरी क्लब ऑफ डहाणू यांच्या वतीनं लायन्स पार्क येथे रास गरबा इव्हेंट या उत्साहवर्धक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नवरात्रीच्या 9 दिवसात भक्तिभावानं गरबा खेळणाऱ्या डहाणूकरांनी या विशेष रात्रीतही उत्साहाने सहभाग घेत मनसोक्त गरबा खेळला आणि आनंद लुटला. या कार्यक्रमात आमदार विनोद निकोले यांनीही उपस्थित राहून सहभागींचे मनोबल वाढवले. त्यांच्या या उपस्थितीमुळे खेळाडूंमध्ये आणि प्रेक्षकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. पारंपरिक पोशाखात सजलेल्या महिला पुरुष तसेच युवक युवतींनी गरब्याच्या तालावर रंगतदार सादरीकरण केले. नवरात्री संपल्यानंतर उत्सवाचा आनंद पुन्हा अनुभवण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येनं हजेरी लावली. रोटरी क्लब ऑफ डहाणूने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. समाजात एकता, आनंद आणि संस्कृतीचे संवर्धन घडवणारा हा उपक्रम यशस्वीरित्या पार पडला. यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष भूपेन बारी, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गोरखाणा तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. मी सुफिया घाची, आपण पाहत आहे डहाणू मित्र न्यूज नेटवर्क. आज आम्ही आलो आहे डहाणू येथे लायन्स पार्क मध्ये रोटरी क्लब ऑफ डहाणूच्या वतीने रास गरबा इव्हेंट कार्यक्रमात. रोटरी क्लब ऑफ डहाणू रास गरबा इव्हेंट मध्ये तुम्ही पाहू शकता आलेला हा लहान मुलगा किती छान खेळत आहे. सोबत आहे गरबा प्रेक्षक. यांना विचारूया की तुम्ही आजचा कार्यक्रम कधीपासून बघत आहे, तर तुम्हाला कसं वाटलं? मैं गरबा तो नहीं खेलती हूँ, बट मैं गरबा देखने मुझे बहुत इंटरेस्ट है. बहुत मजा है. सबकी ड्रेसिंग, सबका मतलब डांस इतना अलग अलग, इतना हार्ड स्टेप, फास्ट, जैसे जैसे मतलब म्यूजिक के वैसे वैसे वो लोग अपने स्टेप्स चेंज करते हैं. बहुत अच्छा लगा ये देख के. हम लोग ने देख के भी बहुत एंजॉय किया. ऑर्केस्ट्रा आयोजक, त्यांना विचारूया तुम्ही आतापर्यंत किती शोज केले आणि आजच्या रोटरी क्लब ऑफ डहाणू रास गरबा इव्हेंट तुम्हाला कसं वाटलं? माझं नाव भूपेश बारी. आजच्या कार्यक्रमाचा ऑर्गनाइज आम्ही माझ्या टीम वर्कमुळे आम्ही इथे सादर करतोय. आणि तुम्ही जो पहिला प्रश्न विचारला की किती वर्ष, तर गेली 15-16 वर्ष झाले आम्ही असा गरब्याचा कार्यक्रम करतोय. आणि रोटरी क्लबचा कार्यक्रम गेले 3 वर्षापासून, मध्ये 1 वर्ष गॅप गेला होता, परंतु डहाणूमध्ये गेली 5-7 वर्ष आम्ही बऱ्याच ठिकाणी असा कार्यक्रम केला. आणि रोटरी क्लबमध्ये 3रं वर्ष. आणि रोटरी क्लबमध्ये कार्यक्रम हा जो गरब्याचा हा जो महोत्सव आहे, हा करण्याचा अनुभव आमचा वेगळाच आहे. त्याच्यामुळे एक आमची टीम पण एक उत्सुक असते हा कार्यक्रम करण्यासाठी. दरवर्षी नवरात्रीचे 9 दिवस आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जरी असलो तरी आजच्या दिवशी आम्ही एकत्र होऊन एकदम जबरदस्त उत्साहाने, आनंदाने, जोश आणि जोमाने हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी सादर करत असतो. आपल्यासोबत आहे आजचे कार्यक्रमाचे प्रोजेक्ट चेअरमॅन भरतभाई बारी. यांना विचारू की आजचा हा विशेष आयोजन जे तुम्ही केलं आहे त्याचा मागचा हेतू काय आहे? हे ह्याचं विशेष कारण म्हणजे 9 दिवस खेळल्यानंतर म्हणजे लोकांना जे स्पर्धा घ्यायची असते ते स्पर्धा आम्ही घेत असतो. आणि ते आम्ही शनिवार बघून घेतो, म्हणजे दुसऱ्या दिवशी रविवारी सुट्टी असते, तर त्या कारणाने आम्ही शनिवारी घेतो. आणि म्हणजे 9 दिवस खेळल्यानंतर त्यांना उत्सुकता असते की आपल्याला स्पर्धेमध्ये केव्हा भेटता येईल, स्पर्धा कधी भेटेल, तर ती स्पर्धा म्हणून आम्ही ही आयोजित करतो. 9 दिवस संपल्यानंतरच आम्ही लोक आयोजित करत असतो. आणि हे दरवर्षी आमचं असते त्याप्रमाणे. तुम्ही कार्यक्रमाच्या आयोजनात कोणत्या विशेष बाबींकडे लक्ष दिले? हा रास गरबाचा इव्हेंट आम्ही हा 3ऱ्यांदा इकडे ठेवलेला आहे ओपन ग्राउंडवर लायन्स पार्कच्या याच्यात. मेन मुद्दा काय, आपले जे तरुण मुलं मुली आहेत, वयस्कर पण आहे, लहान मुले पण आहेत, त्यांना एकत्र आणण्यासाठी आम्ही एक केलेले आहेत. सोबत आहे सिंगर रेश्मा. त्यांना विचारूया की नवरात्री संपल्यानंतर ही आज माताजींचे गाणे प्रतिसाद करण्यासाठी तुम्हाला कसं वाटलं? મેં રેશમા કડું, હું ગુજરાતી આવી છું અને મને ખૂબ મજા આવી છે. મને ઘણો આનંદ આવ્યો છે અને સરસ આયોજન કર્યું છે. ખૂબ મજા આવી છે. आवडत्या 2 ओळी प्रेक्षकांना ऐकून दाखवा. મારી અંબે માડી જગમગ આરતી ઉતારો રે, અમારી અંબે માડી જગમગ આરતી ઉતારો रे. पुरस्कार प्राप्त केलेली खास बोर्डीवरून आलेली गरबा क्वीन, त्यांना आपण विचारूया की नवरात्री संपल्यानंतर ही आज गरबा खेळण्याची तुम्हाला कशी मजा आली?
मुझे यहाँ गरबा खेल के बहुत ही मजा आया। इधर का म्यूजिक सिस्टम बहुत ही अच्छा है, सब बहुत अच्छे से खेल रहे हैं, तो वो देख के बहुत अच्छा लगा और बहुत मजा आया गरबा में। गरबा खेळूया, त्यांना विचारूया आजचा विशेष रास गरबा इव्हेंट मध्ये सहभाग घेऊन तुम्हाला कशी मजा आली। नमस्कार, माझं नाव आयुष्यदेवी पांचाले। आम्ही आज मी आणि माझे मैत्रीण मित्र आम्ही ग्रुप म्हणून इकडे रोटरी क्लब मध्ये जो डान्स रास गरबा जो आता आयोजन केला गेलाय तिकडे आम्ही पार्टिसिपेट आलेत आणि आम्हाला अतिशय मजा आली। फार चांगलं ऑर्गनाइज केलंय सगळ्यांनी, सगळ्यांनाच खेळायला फार मजा येते। आपल्या सोबत आहे मिस इंडिया फर्स्ट रनर आणि आजच्या रास गरबा इव्हेंटचे निर्णायक जिनल शाह जैन। तुम्हाला इथे आज निर्णय करण्यात कसं वाटलं? હું હિનલ જૈન મુંબઈથી આવી છું। રોટરી ક્લબ ઓફ ધાણુના રાસ ગરબા ઇવેન્ટમાં જજ બનીને તો નવરાત્રી પત્યા પછી પણ મને ખબર નહોતી કે આટલો બધો જોશ ધાણુના ખેલૈયાઓમાં હશે। મને ખુદને ડિફિકલ્ટ લાગતું હતું કે હું કોને પ્રાઇઝ આપું ને કોને ન આપું, પણ ખરેખર જો રૂલ્સ ન બન્યા હોત તો હું કદાચ બધાને પ્રાઇઝ આપી દેતી, પણ રૂલ હતા એના લીધે મારે 1, 2 અને 3 નંબર્સ આપવા પડ્યા। તો રોટરી ક્લબ ઓફ દાણુ ઓપન ફોર ઓલ દાણુ રાખ્યું હતું। એક્સેપ્શનલ પરફોર્મન્સ, બહુ જ સરસ રમ્યા છે આ લોકો અને મને જોઈને ખૂબ આનંદ થયો છે। सन्मान या ठिकाणी आपण केला हे मी माझं भाग्य समजतो। थँक्यू।